नमस्कार. पायोनियर क्लासेसमध्ये आपले स्वागत. पायोनियर क्लासेसमध्ये आता आपण फॅक्टर्स अँड मल्टिपल्स याच्यामधील जे असाइनमेंट नंबर 4.2 आहे त्या असाइनमेंट नंबर 4.2चा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे किंवा ते सॉल्व्ह करून पाहायचं आहे. ठीक आहे, तर चला आपण काय करूया, आपला जो काही क्लास आहे त्या क्लासला सुरुवात करूया. पहा, फॅक्टर्स अँड मल्टिपल्स याच्यामध्ये आपल्याला एक फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पहा, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, पहा, अ नंबर इज लेस दॅन 15. किती? अ नंबर इज लेस दॅन 50 म्हणजे काय म्हटलंय, एक नंबर जो आहे हा काय आहे आपला, लेस दॅन 50 आहे, लेस दॅन 50. त्यानंतर इट इज अ मल्टिपल ऑफ 7. त्यानंतर सेकंड काय म्हटलंय, इट इज मल्टिपल ऑफ 7 म्हणजे तो 7च्या टेबलमध्ये येतोय. काय? इट इज मल्टिपल ऑफ 7 म्हणजे हा 7च्या टेबलमध्ये येणार आहे. लेस दॅन 50 म्हणजे तो नंबर काय, 50 पेक्षा स्मॉल आहे. इट इज मल्टिपल ऑफ 7 म्हणजे 7चा काय आहे, मल्टिपल आहे, म्हणजेच तो 7च्या टेबलमध्ये येणार आहे. अँड इट हॅज 3 प्राईम फॅक्टर. अँड इट हॅज 3 प्राईम फॅक्टर्स. किती? 3 प्राईम फॅक्टर्स म्हणजे त्याला जे काही प्राईम फॅक्टर्स आहेत ते प्राईम फॅक्टर्स किती आहेत, 3 आहेत. पहा, तर आपल्याला खाली जे काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातील तो नंबर जो आहे तो नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला काय काय दिलेले आहेत, पहा, ऑप्शन जे आहे ते ऑप्शन फर्स्ट आहे 14, सेकंड आहे 42, नेक्स्ट आहे थर्ड आहे तो 49 आहे, आणि फोर्थ जो आहे तो कुठला आहे आपला, म्हणजे फोर्थ जो ऑप्शन आहे तो 35 आहे. ओके, आता आपल्याला काय काय म्हटलंय, लेस दॅन 50. आता या तिन्ही कंडिशन लेस दॅन 50. आता इथे जे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळेचे सगळे काय आहेत, लेस दॅन 50 आहेत का. पाहू, इथं 14 50 पेक्षा स्मॉल आहे, 49 50 पेक्षा स्मॉल आहे, 35 सुद्धा काय आहे, लेस दॅन 50 आहे. म्हणजेच काय, ही जी काही पहिली जी रूल आहे किंवा फर्स्ट जी त्यांची अट आहे ती काय झालेली दिसते आपल्याला इथं, कंप्लीट झालेली दिसते. पहा, सेकंड काय म्हटलंय, इट इज मल्टिपल ऑफ 7 म्हणजे हा काय आहे आपला 7च्या टेबलमध्ये येतोय. हा त्यांचं काय आपली सेकंड कंडिशन आहे. पहा, फर्स्ट कंडिशन लेस दॅन 50 होतं, सगळे नंबर आहेत, म्हणजे इथे जे काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑल 4 ऑप्शन्स आर लेस दॅन 50. त्यानंतर आता हा इट इज मल्टिपल ऑफ 7 ही सेकंड जी काही कंडिशन आहे ती सेकंड कंडिशनच्या बाबतीमध्ये पहा, म्हणजे 7च्या काय आहे टेबलमध्ये येतो. पहा, आता इथं आपल्याला 7च्या टेबलमध्ये 14 येतो, 7 टू 14 येतो. त्यानंतर 42च्या बाबतीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर 7 6 42 आहे. 49च्या बाबतीमध्ये घ्यायचं म्हटलं तर 7 49. त्यानंतर 35 हा सुद्धा काय आहे, 7 5 35. म्हणजे इथं असणारे जे काही नंबर्स आहेत हे 4 ऑप्शन्स आहेत, ही सेकंड कंडिशन आहे ती पण काय करतात, कंप्लीट करतात. त्यानंतर इट हॅज 3 प्राईम फॅक्टर्स. त्या नंबरला काय आहेत, 3 प्राईम फॅक्टर्स आहेत असं म्हटलेलं आहे. चला आता आपण पाहूया प्राईम फॅक्टर्स काढायचे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांचेच आपल्याला काय करावे लागतील, जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स काढून पाहावे लागतील. 14चे फॅक्टर्स काढायचे आहेत अगोदर आपण. आता 14चे फॅक्टर्स काढत असताना या 14ला कोणत्या नंबरनं डिवाइड करता येतं, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित आहे. 2च्या टेबलनं काय करता येतं किंवा 2 आपल्याला डिव्हिजिबल असलेलं दिसतं. पहा, मग 2चा टेबल आता 14 येईपर्यंत 2 7 14 म्हणजेच काय झालं आपल्याला 2 मल्टिपल 7. आता हा 2 जो आहे हा प्राईम फॅक्टर आहे आणि हा 7 पण काय आहे, प्राईम फॅक्टर आहे. म्हणजे 14ला प्राईम फॅक्टर्स जे आहेत ते किती आहेत, फक्त 2 फॅक्टर्स आहेत. आपल्याला किती प्राईम फॅक्टर्स पाहिजे, 3 प्राईम फॅक्टर्स पाहिजे. म्हणजे आपलं फर्स्ट जे आहे तो फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झाला. आता 42च्या बाबतीमध्ये आता 42च्या आपण काय करूया, प्राईम फॅक्टर्स काढून पाहायचे आहेत. आता 42ला अगोदर 2 ने डिवाइड होतं का पाहूया. चला, इथं ऑड नंबर आहे की इव्हन नंबर आहे, तर इव्हन नंबर आहे, ज्याचाच अर्थ काय आहे आपला 2 न मल्टिपल किंवा 2 न डिवाइड करता येणार
आहे. आता 2 न 42ला डिवाइड करताना 2 1 जा 2, 2 ना आता काय करायचं आपल्याला 42ला डिवाइड करायचं आहे. 2चा टेबल 4 येईपर्यंत 2 2 जा 4, 4 - 4 0 होतात. आता इथं 1 आहे, सॉरी 2 आहे, मग 2चा टेबल 2 येईपर्यंत 2 1 जा 2, म्हणजे 2 मल्टिपल 21. आता हा जो 2 आहे हा 2 काय आहे आपला प्राइम आहे. मात्र 21 हा प्राइम आहे का, तर 21 हा आपल्या प्राइमची लिस्ट जी आहे त्या लिस्टमध्ये थोडंसं चेक करून पहा. काय आपलं जे आपण प्राइम नंबर्सची जी लिस्ट घेतलेली आहे त्या प्राइम नंबरच्या लिस्टमध्ये आपण थोडंसं चेक करून पाहायचं. त्यामध्ये 21 आहे का, तर त्यामध्ये 21 नाही आहे. याचा अर्थ 21 हा काय नाही आहे, प्राइम फॅक्टर नाही आहे. म्हणजे आता या 21ला कोणत्या नंबरने डिवाइड करता येईल, 2 ने डिवाइड करता येतं का. हा ऑड नंबर आहे की इव्हन आहे, युनिट प्लेसला 1 आहे, याचा अर्थ हा ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला आपण 2 ने डिवाइड करता येत नाही आहे. हे 2 मल्टिपल जसे होते तसे मी काय घेतले आहेत, खाली फक्त केलेले आहेत. आता 2 न डिवाइड होत नाही आहे. 3च्या बाबतीमध्ये बघू. आता 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट नुसार पाहू, 21ला डिवाइड करता येते का, तर 2 + 1 3 आणि 3 हे 3च्या टेबलमध्ये येतात. म्हणजेच आपण काय करू शकतो, त्याला 3 न डिवाइड करता येतं. आता 3चा टेबल 21 येईपर्यंत म्हणायचा आहे. 3 7 जा 21, किती, 3 7 जा 21. आता इथं पहा, हा 2 3 आणि 7 हे तिन्ही काय आहेत आपले प्राइम फॅक्टर्स असलेले दिसतात. म्हणजे इथं आपल्याला प्राइम फॅक्टर्स किती सापडले, 3 सापडले. हा जो सेकंड ऑप्शन आहे म्हणजे 42, हा ऑप्शन ही जी काही थर्ड कंडिशन आहे ही थर्ड कंडिशन सुद्धा काय करतोय, कंप्लीट करत असलेला दिसतंय. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे, 42, ऑप्शन नंबर 2 असणार आहे. आपण थोडंसं पुढे पण जाऊन पाहू की बाबा 49चे आणि 35चे पण फॅक्टर्स काढून पाहू. कदाचित त्याच्यामध्ये आणखीन असं कोण सापडते का बघू की ज्यामध्ये आपल्याला 3 प्राइम फॅक्टर्स सापडतील. आता पहा 49चं जर आपण काढायचं म्हटलं तर 7 × 7, कारण की 2 मल्टिपल होणार नाही. 9 + 4 13 हे 3च्या टेबलमध्ये पण येत नाहीत, 4 न होणार नाही, 5च्या टेबलमध्ये पण येत नाही. म्हणजेच काय झालं आपल्याला 49चे जे प्राइम फॅक्टर्स आहेत ते किती, 7 × 7. 35च्या बाबतीमध्ये 5 ने काय होणार आहे, याला मल्टिपल होणार आहे. 5चा टेबल 35 येण्यासाठी आपल्याला 7 टाइम म्हणावं लागणार आहे. म्हणजे 5 × 7, 5 7 जा 35. म्हणजेच 14चे आपल्याला काय मिळतात, 2 फक्त प्राइम फॅक्टर्स मिळतात. 49 जे आहे त्याचे पण फक्त 2 प्राइम फॅक्टर्स आहेत आणि 35 जो आहे त्याचे पण काय आहेत, आपल्याला 2 फक्त प्राइम फॅक्टर्स आहेत. मात्र 42ला आपल्याला काय केले जातात, जे 3 प्राइम फॅक्टर्स असलेले दिसतात. म्हणजेच आपलं काय असणार आहे ऑप्शन आपला करेक्ट, 42 हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. समजलं का, समजलं का. पहा आपल्याला इथं क्वेश्चन्स दिलेला होता, त्यानुसार आपण ऑप्शन्समध्ये काय केलं, त्याच्या 3 कंडिशन दिलेल्या होत्या, त्या 3 कंडिशन्स काय केलेल्या आहेत आपण यूज करून पाहिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन होती लेस दॅन 50. हे इथं जे का ऑप्शन्समध्ये 4 नंबर्स दिलेले आहेत ते ऑल 4 नंबर्स आर लेस दॅन 50, म्हणजे फर्स्ट कंडिशन कंप्लीट करत होते. सेकंड काय म्हटलेलं होतं, इट इज मल्टिपल ऑफ 7, म्हणजेच तो 7च्या टेबलमध्ये येणार आहे. इथं जे आहेत नंबर्स ऑप्शन्समध्ये 14 42 49 आणि 35 हे सगळे काय आहेत आपले 7चे मल्टिपल आहेत. अँड इट हॅज 3 प्राइम फॅक्टर्स, आणि याला काय आहेत आपल्याला 3 प्राइम फॅक्टर्स आहेत असं म्हटलेलं होतं. थर्ड जी काही कंडिशन आहे ती थर्ड कंडिशन फक्त एकमेवच ऑप्शन जो आहे 42 हाच तेवढा काय करतोय, कंप्लीट करत असलेलं दिसतोय. ठीक आहे, हे झालं आपला फर्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम. चला आता आपण सेकंड प्रॉब्लेम पाहूया. आपल्याला सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय पहा, विच इज द स्मॉलेस्ट डिवायझर ऑफ 37. काय 37चा आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट डिवायझर शोधायचा आहे. म्हणजे 37ला असा कोणता स्मॉलेस्ट नंबर आहे जो आपल्याला म्हणजे 37ला काय करेल, आपला कम्प्लिटली डिवाइड करू शकेल. ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करून पाहायचं आहे. चला आता आपल्याला फाइंड आउट करता येईल का, की ऑप्शन सांगू. चला मी इथं काय करतो, तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स पण देतो. पहा ऑप्शन्स कोणकोणते आहेत पहा. फर्स्ट ऑप्शन आहे तो 1, सेकंड ऑप्शन आहे 3,
थर्ड ऑप्शन आहे 7 आणि फोर्थ जो ऑप्शन आहे तो 37. पहा काय काय आहेत आपल्याला. विच इज द स्मॉलेस्ट डिवायझर ऑफ 37. 1, 3, 7 अँड 37. आता इथं पहा आपल्याला याचा आन्सर काढता येऊ शकेल का. पहा आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, स्मॉलेस्ट डिवायझर सांगितलं, बरोबर का. आता जेव्हा आपल्याला स्मॉलेस्ट डिवायझर विचारलं जातं, काय केलं जातं आपल्याला इथं, स्मॉलेस्ट डिवायझर जेव्हा विचारलं जाईल त्यावेळेला त्या ऑप्शन्समध्ये जर 1 हा नंबर असेल तर तेच आपलं काय असतं, आन्सर असतं. काय आपल्याला 37चा स्मॉलेस्ट डिवायझर आपल्याला काय करायचं होतं, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ज्यावेळेला आपल्याला स्मॉलेस्ट डिवायझर एखाद्या नंबरचा विचारला जातो आणि त्याच्या ऑप्शन्समध्ये जर आपल्याला 1 असेल तर त्या 1 हाच काय असतो आपला स्मॉलेस्ट डिवायझर असलेला दिसतोय. पहा समजलं. अदरवाईज इथं जर पाहिला तर 3 हा डिवायझर नाही आहे, कारण की 3 आपण 37ला डिवाइड करता येत नाही आहे, कारण की 37 हा प्राईम नंबर आहे. ओके, 7 सुद्धा आपल्याला काय करता येत नाही, डिवाइड करता येत नाही आहे. आणि इथं जो 37 आहे या 37ला आपण काय करू शकतोय, 37ला डिवाइड करता येतं, म्हणजे 37 हा सुद्धा डिवायझर आहे. मात्र हा काय आहे आपला ग्रेटेस्ट डिवायझर आहे. काय आहे हा ग्रेटेस्ट डिवायझर आहे. आणि इथं हा जो 1 आहे हा काय आहे आपला स्मॉलेस्ट डिवायझर आहे. पहा आता हे जे क्वेश्चन्स आहेत अशाच प्रकारचं आपल्याला थर्ड क्वेश्चन्स दिलेला आहे. पहा विच इज द ग्रेटेस्ट डिवायझर ऑफ 357. आपल्याला काय करायचं आहे, 357चा जो काही ग्रेटेस्ट डिवायझर आहे, ग्रेटेस्ट डिवायझर जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या 357चा ग्रेटेस्ट डिवायझर कोण असणार आहे ते तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपण सेकंड प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलाय आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा काय आहे आपला हा थर्ड प्रॉब्लेम आहे. पहा जे याचा आन्सर असणार आहे, म्हणजे 357चा जो ग्रेटेस्ट डिवायझर असणार आहे तो ग्रेटेस्ट डिवायझर काय करायचं आहे, तुम्ही मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. ओके, त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं. पहा फोर्थ जो काय क्वेश्चन आहे तो फोर्थ क्वेश्चन काय विचारलाय. पहा राईट 30,100 किंवा 1300. काय म्हटलंय, राईट 1300 as a product of two number, as a product of two number. काय करायचं आपल्याला, हा जो 1300 आहे हा नंबर आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे, प्रॉडक्ट फॉर्म मध्ये लिहायचा आहे, ते पण 2 नंबर्सचा. सच दॅट हे जे नंबर असणार आहेत त्यांच्यासाठी मात्र आपल्याला काय केलेलं आहे, एक कंडिशन घातलेली आहे. कंडिशन काय घातलेली आहे. पहा वन ऑफ द टू नंबर्स, काय वन ऑफ द टू नंबर्स cannot be factorized further. Factorized further म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्यापैकी एखादा नंबर जो असणार आहे त्याचे फॅक्टर्स जे असणार आहेत ते दुसऱ्या नंबर्स मध्ये असता कामा नयेत. अशा रीतीने आपल्याला काय केलेलं आहे, क्वेश्चन्स विचारलेला आहे. त्याला ऑप्शन्स काय दिलेत. पहा 52 मल्टिपल 20, सेकंड पहा थर्ड, आणि फोर्थ जे आहे ते फोर्थ काय आपलं 130 मल्टिपल 10.
आता इथं पहा काय आपल्याला क्वेश्चन विचारलाय, राईट 1300 ॲज अ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स सच दॅट वन ऑफ द टू नंबर्स कॅन नॉट बी फॅक्टराइज्ड फर्दर. कॅन नॉट बी फॅक्टराइज्ड फर्दर म्हणजे त्यातील एक नंबर असा असायला पाहिजे की ज्याचं काय करू शकत नाही आपण, फॅक्टराइज पुन्हा आपण करू शकत नाही आहे, किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला काय करता येणार नाही आहे, फॅक्टराइज करता येणार नाही आहे. इथं जर पाहिलं आपण तर इथं काय आहेत आपल्याला दोन्ही पण आपल्या इथं काय असलेले दिसतात, इथं कंपोजिट नंबर असलेले दिसतात पहा. ज्याचाच अर्थ आपण जर पाहायचं म्हटलं तर काय आहेत आपल्याला इथं आपल्याला जे काही फॅक्टराइज आहे ते फॅक्टरायझेशन आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकत नाहीये त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे 52चे पण आपण फॅक्टर काढता येतात, 25चे पण आपण फॅक्टर्स काढू शकतो, म्हणजे हा ऑप्शन येणार नाहीये. आता 26 आणि 50 या दोघांच्या बाबतीमध्ये जर पाहायचं म्हटलं आपण तर 26चे सुद्धा आपण काय करतोय फॅक्टर काढता येतात, 50चे पण फॅक्टर काढता येतात, म्हणजे हा पण ऑप्शन नाहीये. इथं 130 आणि 10 या दोघांची सुद्धा आपण काय करू शकतोय फॅक्टर्स काढता येतात. माझा आपला थर्ड प्रॉब्लेम पहा, म्हणजे आपल्याला इथं काय आहे 13, हा जो 13 आहे या 13चे आपण काय करू शकत नाही आहे, फॅक्टर्स काढू शकत नाही आहे, म्हणजे हा काय आहे आपला प्राईम नंबर आहे. हा जो सेकंड आहे त्या सेकंडचं काय करता येतात आपल्याला फॅक्टर्स काढता येतात. मात्र आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की फक्त एकाच नंबरचे काय होता कामा नये, फॅक्टर्स काढता यायला नको पाहिजे. समजलं. यानुसार जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर थर्ड जो आहे तो थर्ड ऑप्शन आपला काय असलेलं दिसेल, करेक्ट असलेलं दिसेल. पहा मी काय केलंय फक्त हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना इथं मी फक्त जे काही कंपोजिट नंबर आणि प्राईम नंबर्स आहेत ते प्राईम नंबर्स याच दोन गोष्टी मी काय केलेल्या आहेत फक्त चेक केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त मी इतर काही गोष्टी केलेल्या नाहीत किंवा इतर काहीही केलेलं नाही आहे. समजलं. त्यामुळे या रीतीनं आपलं आन्सर्स किती येईल, आपलं जे काय थर्ड आहे ते थर्ड आन्सर्स येणार आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहूया. इथं 5th नंबर आपल्याला दिलेला आहे पहा. काय म्हटले पहा, नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ 110 इज ग्रेटर दॅन. पहा नंबर ऑफ फॅक्टर्स म्हटले काय, नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ 110 is greater than the number of factors. 110 is greater than the number of prime factor. Number of prime factor. 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही तिथं जरी चेक केला तरी सुद्धा चालेल. फॅक्टर्स आर फॅक्टर्स ऑफ आहे आर नाही, ऑफ 110 बाय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहा, नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ 110 म्हणजे 110 चे जे काही फॅक्टर्स आहेत ते इज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स ऑफ 110 बाय. म्हणजे आपण 110 चे काय करायचे आपल्याला अगोदर फॅक्टर्स काढून घ्यायचे. काय करायचे आपल्याला एका ठिकाणी आपण नंबर ऑफ फॅक्टर्स काढायचे आणि म्हणजे 110 चे फॅक्टर्स काढायचे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण काय करायचे 110 चे प्राईम फॅक्टर काढायचे. काय करायचे आपल्याला इकडं प्राईम फॅक्टर्स काढायचे, इकडं काय करायचे फक्त आपल्याला जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स पाहायचे आणि इकडं मात्र आपल्याला काय करायचं आहे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. चला आता फॅक्टर्स बघूया. आणि फॅक्टर्सची संख्या ही प्राईम फॅक्टर्स पेक्षा कितीनं जास्त आहे ते आपल्याला काय करायचं इथं फाइंड आउट करायचे आहे. आता 110 ला आपण काय करू शकतोय 2 ने डिवाइड करता येतं का, 2 न करता येतं, म्हणजे 2 हा एक फॅक्टर झाला. त्यानंतर सेकंड आता पहा कुठलं 3 न आपण याला डिवाइड करता येतं का, तर 3 न आपण डिवाइड करू शकत नाहीये. त्याचा परिणाम म्हणून काय होणार नाही आपल्याला
याला आपण 3 हा फॅक्टर असणार नाही आहे. 4 आपण याला डिवाइड करता येऊ शकतं का, किंवा 4च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये हे 110 येऊ शकेल का, तर 4 पण नाही. त्यानंतर 5 मात्र आपल्याला याला डिवाइड करता येतं, कारण की युनिट प्लेसला कोण आहेत, 0 आहेत. आता 6 आपल्याला डिवाइड करता येत नाही का, करता येईल का, इथं आपण 3 घेतलेलंच नाही आहे. 3 जर आपण घेतलेलं नाही आहे याचाच अर्थ आपल्याला काय करता येत नाही आहे, 110ला 3 डिवाइड करू शकत नाही आहे. त्यानंतर 7 नाही, नंतर 4 7 8 9 अजिबात येणार नाही. त्यानंतर कोण येईल आपलं 10च्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 10 मात्र काय होईल आपल्याला येणार आहे पहा, 10च्या टेबलमध्ये येणार. त्याचबरोबर 11च्या टेबलमध्ये येईल. त्याचबरोबर आणखी गुणाच्या टेबलमध्ये येणार हा 22च्या टेबलमध्ये येईल. त्याचबरोबर 55च्या टेबलमध्ये येणार आहे पहा. किती म्हणजे हा जो 110 आहे, हा 110चे जे टोटल फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स पहा. इथं 1 एक ॲड करता येऊ शकेल आपल्याला, आणि वाटलं तर काय करता येऊ शकतं आपल्याला 110. पण आपण सध्या तरी याकडे थोडंसं थांबूया, यांचा आपण घेऊया नको विचार. ठीक आहे. फॅक्टर्सच्या बाबतीमध्ये किती 2 5 10 11 22 55 हे एकूण किती झाले 1 2 3 4 5 6 झाले, बरोबर का. आता आपण काय करायचे, जे काही 110 आहे याचे प्राईम फॅक्टर काढताना अगोदर आपण काय करतो, 110ला 2 न डिव्हिजिबल आहे. आता पुन्हा या 110ला आपण काय करतो, डिवाइड करतो. 2 5 10. आता 11 - 2 केले तर 1 राहतात, बरोबर का. म्हणजे इथं पुन्हा 10 बनले. 2 5 10. आता इथं हा 2 प्राईम फॅक्टर झाला. मात्र 55 हा प्राईम आहे का, नाही आहे. म्हणजे 55च्या आपण पुन्हा काय करतो, फॅक्टर्स पाडावे लागणार. आता 55चे फॅक्टर्स पाडताना काय करावं लागेल, 3च्या टेबलमध्ये येऊ शकेल का, 5 + 5 10 आहेत, म्हणजे येणार नाही आहे. याचा अर्थ की इथं डिवाइड करता येणार आपल्याला 5 डिवाइड करता येणार आहे. 5चा टेबल आपण किती टाइम्स म्हणायचं आहे, तर साधारणतः किती वेळा म्हणावं लागेल आपल्याला, 5च्या टेबलच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं आपण तर 5 55ला डिवाइड केलं आपण तर आन्सर किती येईल, 5 1 5 5 1 5 म्हणजे 11 निघून. इथं प्राईम फॅक्टर्स किती झाले 2 5 आणि 11. जर आपण इथं 1 आणि हा 110 घेतले तर हे दोन काय असणार नाही आहेत, प्राईम फॅक्टर्स आहेत का. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर, बरोबर का. म्हणजे हा काय नाही आहे, 1 हा 1 जो आहे हा 1 काही नाही आहे, प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. त्यामुळे याचा आन्सरमध्ये येणार नाही आहे. त्याचबरोबर इकडे हा जो 110 आहे, हा 110 काय नाही आहे, प्राईम नंबर नाही आहे, तर तो कुठला आहे, कंपोजिट नंबर आहे. नाही आहे म्हणून हा येणार नाही आहे. त्याचबरोबर हा पण येणार नाही आहे. आता इथं फॅक्टर्स विचारलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हा 110 आणि 1 हा आपण काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणजे तिथं आपल्याला टोटल किती होतील, एकूण 8 आहेत. इकडं प्राईम फॅक्टर्स किती आहेत, फक्त 3 आहेत. आता आपल्याला टोटल फॅक्टर्स मिळालेले आहेत ते किती आहेत, 8 आहेत. आणि जे काय आपल्याला प्राईम फॅक्टर्स जे आहेत ते प्राईम फॅक्टर्स आपल्याला किती मिळालेले आहेत, फक्त 3 मिळालेले आहेत. याचाच अर्थ आपल्याला डिफरन्स दोघांच्या मध्ये म्हणजे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स कितीनं एक्स्ट्रा आहेत, तर 8 - 3 = 5. किती 5नं एक्स्ट्रा असलेले दिसतील पहा. समजलं. या रीतीनं आपल्याला काय करता येतं, जे क्वेश्चन नंबर 5 आहे ते क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करता येतं पहा. त्यानंतर हा जो काही 5वा क्वेश्चन आहे, आपण इथं काय काय केलंय पहा. इथं आपण 110चे काय केलेत, फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स पण काढलेत. कसे काढले माहिती आहे ना, हा 110च्या संदर्भामध्ये आपण सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करत गेलो. आणि ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत त्या डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या साहाय्याने आपण काय केले, तिथं जे काय फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स शोधलेले आहेत किंवा फाइंड आउट केलेले आहेत. आणि आपण प्राईम फॅक्टर्स डिवाइड करत गेलेलो आहोत, समजलं. आणि प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत पहा. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 6 आणि 7 पहा. द फॅक्टर्स ऑफ 60 काय म्हटलंय आपल्याला, एक्झाम्पल नंबर जे 6 आहे ते 6 काय म्हणतंय, फॅक्टर्स ऑफ 60. म्हणजे आपल्याला काय करायचे, 60चे फॅक्टर्स काढा म्हणून सांगितले.
जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये काय केलेलं होतं, 110चे सगळे फॅक्टर्स काढलेले होते ना, तसं आपल्याला इथं काय करायचे, 60चे फॅक्टर्स काढायला सांगितलेले आहेत. आणि जे 7th एक्झाम्पल आहे ना, त्या 7th एक्झाम्पलमध्ये काय म्हटलंय पहा, द प्राईम फॅक्टर्स ऑफ 60. काय करायचं आपल्याला इथं, प्राईम फॅक्टर्स ऑफ 60 म्हणजे आपल्याला इथं फॅक्टर्स 60चे फॅक्टर्स काढायचे आणि इकडं जो 60 आहे त्या 60चेच काय करायचं, आपल्याला प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तुम्हाला तिथं ऑप्शन्स पण दिलेले आहेत. मात्र तुम्ही हे फॅक्टर्स ऑफ 60 त्याचबरोबर प्राईम फॅक्टर्स ऑफ 60 हे दोन्ही काय करायचे आहेत, तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते मला काय करायचे, आन्सर्स पाठवून द्यायचे आहेत. व्हॉट्सअपला पाठवला तरी चालेल. त्यानंतर जे 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो पाहूया आपण. काय म्हटलंय पहा, 8 नंबरचा प्रॉब्लेम, द प्रॉडक्ट ऑफ द नंबर डिनोटिंग द एजेस इन इयर ऑफ 2 ॲडल्ट इज 770. म्हणजे काय केलंय, 2 वयस्कर माणसं आहेत त्यांच्या वयांचं म्हणजे जे काही एज आहे त्या एजचा प्रॉडक्ट किती आहे, हा क्वेश्चन 2015ला आलेला होता पहा. जे काही 2 ॲडल्ट्स आहेत, काय 2 जे ॲडल्ट आहेत त्या 2 ॲडल्टच्या एजचं जे काही प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट किती आहे, 770. व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस इन इयर्स. तर त्यांचं काय आहे, प्रॉडक्ट किती आहे, 770.